First problem, calculate molar mass of oxygen atoms and given average atomic mass or atomic mass of oxygen is equal to 16 atomic mass unit, that is EU or Dalton. This 16 is equal to 16 into 1.6605 into 10 raised to minus 24 ग्रॅम. ते जे ॲटॉमिक मास आपल्याला दिले त्याचं पहिल्यांदा आपण ग्रॅम्स मध्ये कन्वर्जन करून घेऊया, बिकॉज वी हॅव टू कॅल्क्युलेट मोलर मास. आपण डेफिनेशन बघितली, द मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इन अ ग्रॅम हिज फर्स्ट ऑफ ऑल चेंज unified unit to a grams, and for this purpose multiply this quantity by 1.6605 into 10 raised to minus 24 gram. Then the formula of molar mass is equal to Avogadro's number, that is 1 mole of substance contain Avogadro's number of particles, hence ANA multiplied by atomic mass. The value of Avogadro's number 6.022 into 10 raised to 23 multiplied by 16 into 1.6605 into 10 raised to minus 24. तर सगळ्या सुरुवातीला थोडं सिम्प्लिफिकेशन करता येईल का आपण बघूया. हियर 10 raised to plus 25 10 raised to minus 24. हे जर तुम्ही कॅन्सल केलं तिथे शिल्लक आहे 10 raised to minus 1. त्याचं आपण कन्वर्जन करून घेऊया. 1.66 into 10 raised to minus 1 म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता 0.166, आणि आफ्टर सिम्प्लिफिकेशन दिस व्हॅल्यू बिकम्स 6.022 into 16 into 0.16605. हे सगळे कॅल्क्युलेशन आता आपल्याला लॉग टेबलच्या साहाय्याने करायचं आहे. जसा गरज पडेल तसं लॉग टेबल काही रूल्स मी तुम्हाला शिकवत जाईल. ओके, इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि म्हणून लॉग बघताना आपल्याला ॲडिशन करायची. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल लॉगचे आपण ऍड करणार आहोत, डिवायडेशन असेल आपण असेल तर आपल्याला काय करायला लागणार, सबट्रॅक्शन. हिन्स अ लॉग ऑफ 6.022 इंटू त्याऐवजी आता घेतो मी प्लस लॉग ऑफ 16 अगेन मल्टिप्लाइड हिन्स प्लस अ लॉग ऑफ 0.16605. आता लॉग आणि अँटी लॉग बघताना काही रूल्स आपल्याला बघायचे की फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द कॅरेक्टरिस्टिक्स. सपोज द व्हॅल्यू इज लाईक दॅट 16002 किंवा हेच एक्झाम्पल आपण घेऊया 6022. याचा जर आपल्याला लॉग बघायचा असेल, there is no decimal point. To calculate characteristic, find out total number of digits present before the decimal point. इथे किती digits आहेत? 1, 2, 3, 4. Hence 4 minus 1 is equal to 3 is the characteristics. इथे जर तुम्ही बघितलं तर बिफोर डेसिमल पॉइंट्स देर इज ओनली 1 digits and 1 minus 1 characteristic is equal to 0. म्हणून याचा जर लॉग तुम्हाला बघायचा असेल इथे मी लिहितो बघा, लॉग ऑफ 6.022 प्लस लॉग ऑफ 16 प्लस लॉग ऑफ 0.16605. माझ्याकडे लॉग टेबल आहे, आपल्याला फक्त लॉग आणि अँटी लॉगचा उपयोग करायचा आहे. आपल्याला बाकी त्यामधलं साईन, कॉस, इनवर्स ह्या गोष्टी फारसं केमिस्ट्रीत वापरायच्या नाही. तर या लॉग टेबलच्या बुकमध्ये फर्स्ट 2 पेजेस लॉगरिथम्स स्टार्ट्स फ्रॉम 10 एंड्स टू
99. Antilog starts from डेसिमल पॉईंट 00, म्हणजे अँटिलॉग हा आपल्याला फक्त डेसिमल पॉईंट नंतरचा म्हणजे मॅन्टिसाचा बघायचा आहे. ओके, आता इथं आपण कॅरेक्टरिस्टिक कॅल्क्युलेट करूया. इथं फक्त सिंगल डिजिट्स आहेत, 1 - 1 कॅरेक्टरिस्टिक आपल्याला मिळतील 0. लॉग आपल्याला बघायचा 60चा 2 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये 60चा 2. इथं बघा 7796 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये 1 आहे, तो ऍड करायचा आहे. 7796 + 1 7797. दिस इज द लॉग ऑफ 60 × 2 आणि मेन डिफरन्स 2 मध्ये. नेक्स्ट 16 किती डिजिट्स आहेत? 1 2, म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती होतील? 2 - 1 = 1. आपल्याला लॉग बघायचा 16चा 0 मध्ये 16चा 0 लॉग बघायचा, which is equal to 2041 प्लस आपल्याला लॉग बघायचा आता 0.16605. बरोबर आहे. बिफोर डेसिमल पॉईंट एकही डिजिट्स नाहीये, आफ्टर डेसिमल पॉईंट फर्स्ट डिजिट, म्हणून कॅरेक्टरिस्टिक बार 1. 16चा 6 आणि 0 मध्ये आपल्याला लॉग बघायचा आहे. 16चा 6 मध्ये इथं लॉग आपल्याला दिसतोय 2201 2201. ऍडिशन आपण करतोय बघा 7 8 9 9 + 4 13 7 + 3 0 3 5 + 7 12 कॅरी ऑन 1 1 + 1 2 - 1 1. दॅट इज, आता ही जी व्हॅल्यू मिळाली ह्या व्हॅल्यूचा आपल्याला अँटिलॉग बघायचं आहे. इथं बघा डेसिमल पॉईंट पूर्वी असणारी संख्या कॅरेक्टरिस्टिक, नंतर असणारी संख्या मॅन्टिसा, म्हणून अँटिलॉग ऑफ 1.2039. अँटिलॉग नेहमी मॅन्टिसाचा बघायचा आहे आणि म्हणून आपण अँटिलॉग बघतो बघा 20चा 31596 आणि डिफरन्स आपण बघतोय 9 मध्ये 3, म्हणजेच 1599. अँटिलॉग व्यवस्थित लिहून घ्यायचा, 4 डिजिट लॉग आणि अँटिलॉग. आफ्टर रायटिंग द व्हॅल्यू ऑफ अँटिलॉग गिव्ह द डेसिमल पॉईंट आफ्टर फर्स्ट डिजिट, पहिल्या संख्येनंतर डेसिमल पॉईंट द्या, मल्टिप्लाइड बाय 10 युअर कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक किती आपल्याकडं? +1, म्हणजे 10 म्हणजेच व्हॅल्यू किती झाली आपल्याकडं? 15.99, which is approximately equal to 60 gram. 60 gram is the molar mass. लक्षात ठेवा, लॉग आणि अँटिलॉगचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पहिला प्रॉब्लेम ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. ओके, वी विल सी अनदर प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम आपण बघूया. अ स्टुडंट यूज अ कार्बन पेन्सिल टू राईट हिज होमवर्क. की होमवर्क कंप्लीट करण्यासाठी स्टुडंटने काय युटिलाइज केलंय? अ कार्बन पेन्सिल. द मास ऑफ द कार्बन पेन्सिल वॉज फाउंड टू बी 50 मिलीग्रॅम. की होमवर्क कंप्लीट करत असताना किती मास युटिलाइज झालंय? 5 मिलीग्रॅम. विथ द हेल्प ऑफ दिस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इन हिज रायटिंग. की त्या रायटिंग करत असताना कार्बनचे किती नंबर ऑफ मोल्स युटिलाइज झाले अँड द नंबर ऑफ ॲटम्स इन हिज होमवर्क रायटिंग. ओके, तो फॉर्म्युला आपल्याला वापरायचा बघा. फॉर्म्युला द नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, की आपल्याला जनरल फॉर्म्युला माहिती, द नंबर ऑफ मोल्स इज द रेशो ऑफ मास डिवायडेड बाय मोलर मास. म्हणून मास ऑफ कार्बन इज इक्वल टू मोलर मास ऑफ कार्बन. कार्बनचा मास आपल्याला दिलाय 5 मिलीग्रॅम, विच इज इक्वल टू 5 × 10⁻³ ग्रॅम्स.
divided by molar mass of carbon which is equal to 12 grams. हे थोडंसं जर आपण रिअरेंज केलं 50 divided by 2 into 10 raised to minus 4. 10 raised to minus 3 होतं. 5 into 10 raised to minus 3. आपण त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलंय 50 into 10 raised to minus 4. व्हॅल्यू तेवढीच जाईल 5 into 10 raised to minus 3. ओके, डिवायडेड बाय 12. हे कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करायचं. मी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करून दिले. हे आन्सर 4 पॉइंट समथिंग इंटू 10 raised to minus 4. युनिट ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल. हे किती डिजिट्स मिळत आहे एवढं कम्प्लीट होमवर्क म्हणून तुम्ही कॅल्क्युलेशन लॉग आणि अँटीलॉगच्या साह्याने करायचे. दे अनदर कॅल्क्युलेशन. पुढे काय विचारलं तुम्हाला द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन इन हिज रायटिंग. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन number of atoms of 12 milligram of carbon in his writing. Again the same formula, that is 12 into 10 raised to minus 3 gram divided by 12. सोपं कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन करा, काय आन्सर मिळते तेवढं मला सांगा. ओके, प्रॉब्लेम तसा लेंदी आहे वाचण्यासाठी खूप, तर सोल्युशन खूप छोट आहे. असं ते ट्रिकी प्रॉब्लेम्स तुम्हाला वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन विचारतात. सगळं कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज पडत नाही. इथं 12 into 10 raised to minus 3 divided by 12 आन्सर नॅचरली आपल्याला किती मिळते 1 into 10 raised to minus 3 नंबर ऑफ ॲटम्स. इथं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 50 upon 12 4 40 आहे 4 पॉइंट समथिंग. ते पटकन कॅल्क्युलेशन न करता करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधता येऊ शकतं. आणखीन 1 ते 2 प्रॉब्लेम या चॅप्टरवरचे बघूया, म्हणजे आपलं चॅप्टर कम्प्लीट आहे. लास्ट प्रॉब्लेम आपण बघूया. अर्जुन परचेस 250 ग्रॅम ऑफ ग्लुकोज हॅव्हिंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 फॉर 40 RS. म्हणजे 40 रुपयाला त्यांनी किती ग्लुकोज खरेदी केलंय तो 250 द्या. फाईन द कॉस्ट ऑफ ग्लुकोज पर मोल. जर जेव्हा 40 रुपयामध्ये 250 ग्रॅम ग्लुकोज तो खरेदी करतोय तर त्या ग्लुकोजची पर मोल कॉस्ट किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायची. आणि यासाठी सगळ्यात सुरुवातीला वी हॅव टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास और मोलर मास ऑफ ग्लुकोज. C6H12O6 कसं कॅल्क्युलेट करणार तर मोलर मास इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन इंटू इट्स ॲटॉमिक मास. सम करायचे आपल्याला प्लस नंबर ऑफ ॲटम्स ऑफ hydrogen multiplied by its atomic mass plus number of atoms of oxygen into atomic mass of oxygen. But number of atoms of carbon 6 into 12 plus 12 into 1 plus 6 into 16. 72 plus 12 plus 96. 6, 8, 10. That is 0. 9 plus 1, 10. 11 plus 7. That is 180 gram is a molar mass. 180 gram. मग काय केलं त्याने तर 250 ग्रॅम ऑफ अ ग्लुकोज किती रुपयाला घेतले त्याने इज इक्वल टू
40 RS. म्हणून 180 ग्रॅम ऑफ ग्लुकोज रिक्वायर्ड. हाऊ मेनी रुपीज? क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. दॅट इज 180 into 40 divided by 250. लॉग टेबलच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन तुम्ही कंप्लीट करायचंय. ओके, दिस इज युअर होमवर्क. हिअर we have completed all the part of our first chapter, that is some basic concepts of chemistry. If you have any difficulty, you can ask me on WhatsApp. Okay.